नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी या ठिकाणी डिप्लोमा इन फार्मसी डी फार्मची एस स्कीम अर्थात जुना जो अभ्यासक्रम आहे एस स्कीम त्याचे सेकंड इयरचे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी ही महत्त्वाची सूचना आहे। 22 ऑगस्ट 2024 रोजी काढलेलं हे परिपत्रक आहे आणि या परिपत्रकानुसार जे विद्यार्थी यावर्षी जुनी स्कीम अर्थात जी काही एस स्कीम आहे त्या एस स्कीममध्ये जे विद्यार्थी होते त्यामध्ये तुम्ही आता सेकंड इयरला असाल आणि तुमचे काही बॅकलॉग राहिले असतील तर या ठिकाणी 2026ची जी उन्हाळी परीक्षा आहे आता जी तुमची समर एक्झाम 2026 होणार आहे या एक्झाममध्ये काहीही करून तुम्हाला हा बॅकलॉग काढावाच लागेल। यानंतर MSBT बोर्डकडून पुन्हा या संबंधित जी स्कीम आहे एस स्कीम त्याचा पुन्हा सेकंड इयरच्या परीक्षा घेतल्या जाणार नाहीत। त्यामुळे तुमचा बॅकलॉग असेल तर ते तुम्ही आत्ताच क्लिअर करणं गरजेचं आहे। अर्थात अजून तरी नवीन कुठलं परिपत्रक आलेलं नाही आहे की पुन्हा एकदा संधी दिली जाईल नाही दिली जाईल। तर 22 ऑगस्ट 2024च्या आलेल्या परिपत्रकानुसार या ठिकाणी उन्हाळी परीक्षा 2026 मध्ये यस स्कीमच्या सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना आत्ताच तो विषय बॅकलॉग काढावा लागेल। अदरवाईज पुन्हा पुढे या संबंधित यस स्कीमच्या सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेतली जाणार नाही। मागे मी ज्यावेळेस वेळापत्रक टाकलेलं होतं एक्झाम उन्हाळी परीक्षेचं त्यावेळेस हे परिपत्रक देखील ही PDF देखील शेअर केलेली होती टेलिग्राम चॅनलवरती, पण बरेच विद्यार्थी वाचतात नाही वाचतात। त्यामुळं जे कोणी तुमच्या मित्रपरिवारामध्ये किंवा तुमच्या मित्रांमध्ये जे काही तुमचे सिनियर असतील ज्यांचा बॅकलॉग राहिलेला असेल जुन्या विद्यार्थ्यांमध्ये यस स्कीमच्या विद्यार्थ्यांमध्ये कोणाचा बॅकलॉग राहिला असेल तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा, त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचवा। काय आहे अपडेट हे तर जे विद्यार्थी आत्ता सेकंड इयरला आहेत जुना अभ्यासक्रम पुन्हा मी रिपीट करतो यस स्कीम अर्थात जुना अभ्यासक्रम उन्हाळी परीक्षा 2026 त्यांची ही शेवटची संधी आहे। यानंतर पुन्हा परीक्षा घेतल्या जाणार नाहीत। होप सो दिलेली माहिती आवडली असेल। ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा। लक्षात ठेवा 22 ऑगस्ट 2024 रोजी आलेल्या परिपत्रकानुसार ही शेवटची संधी आहे। त्यानंतर अजूनपर्यंत तरी कुठलं वेगळं अपडेट आलेलं नाही आहे। जे काही अपडेट येईल ते तुमच्यापर्यंत वेळात पोहोचवलं जाईल। ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि सर्वांसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद, थँक्यू।